धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गुळाची आणि शेंगदाण्याची अशी पौष्टिक चक्की। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर साहित्य बघूया आपण। 1 वाटी चक्कीचा गुळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, असे खरपूस भाजून साल काढून घेतलेले आहेत, अर्धा चमचा सोडा आणि 2 चमचे तूप, 2 मोठे चमचे पाणी घेतलेले आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी गूळ टाकणार आहे मी कढईत आणि 2 चमचे पाणी, फक्त 2 चमचे पाणी टाकायचं, जास्त नाही। बघू शकताय गूळ आपला चांगला विरघळलेला आहे, सगळं एकजीव झालेला आहे। अजून 5 मिनिटं मी असंच ठेवणार आहे बारीक गॅसवर। अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात बघणार आहोत आपण आपला गूळ चक्कीसाठी तयार झालेला आहे का नाही ते। आपला गूळ एकदम चक्कीसाठी तयार झालेला आहे, आपण पाहू शकताय एकदम क्रिस्पी झालेला आहे। 1 वाटी शेंगदाणे आपण घेतले होते ते टाकलेले आहेत मी। आता चांगलं हलवून घेऊया। मी एका ताटाला तूप लावून घेणार आहे, म्हणजे आपली चक्की खाली चिटकणार नाही। आता आपण गूळ शेंगदाणे हे काढून घेऊया। थोडासा पाण्याचा हात लावून आपण आता हे लाटून घेऊया। मस्त आपली शेंगदाण्याची चक्की तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। पौष्टिक अशी शेंगदाण्याची तयार झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया, आपल्याला पाहिजे तसा आकार करून घेऊया आपण। अशा पद्धतीने आपण सगळे कट करून घेतलेला आहे। बघू शकता किती छान अशी आपली चक्की तयार झालेली आहे। रक्तवाढीसाठी पौष्टिक अशी शेंगदाण्याची आणि गुळाची चक्की। मी चक्कीच्या गुळाचा वापर केलेला आहे, तुम्ही साध्या गुळाचा सुद्धा वापर करू शकता। बघू शकताय काप पण किती झालेली आपली गुळाची आणि शेंगदाण्याची अशी पौष्टिक चक्की। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।